ज्याला ब्रँडेड महायुती म्हणतो आपण, चिन्हावर आलेल्या म्हणजे भारतीय जनता पार्टी, कमळ, शिवसेना, धनुष्यबाण आणि अजितदादांची राष्ट्रवादी घड्याळ, अशा ब्रँडेड BJP 160 जागा 100% येतील, यात कुठलीही शंका आता राहिली नाही. काही चॅनल्स काही ॲनालिसिस करणारे, सर्वे करणारे 225 वगैरे, ते जरा थोडं अतिशयोक्त वाटतं आहे. पण 160ला तर काही मरण नाही. अन्य सहयोगी पक्ष किंवा अपक्ष हा त्यातला ॲडिशनल बोनस राहील. सर्वेमध्ये जागा येणार असेल तर मग मुख्यमंत्री पदावर भाजपचा दावा असेल? नाही, आमच्याकडे माननीय मोदीजी, माननीय अमितभाई, माननीय जगतप्रकाश नड्डाजी हे अशा सगळ्या गोष्टी ज्यांना दूरचं कळतं, ज्यांना भौगोलिक बॅलन्स कळतो, ज्यांना जातीचा बॅलन्स कळतो, ज्यांना कॅपॅसिटीज माहिती असतात, ते ठरवतात. सुदैवाने गेल्या 2.5 वर्षामध्ये एकनाथजी म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि अजितदादा ह्या दोघांचाही ह्या तिघांवर पेत म्हणजे विश्वास निर्माण झाला आहे की हे आपल्या अहिताचं काही सांगणार नाही. आणि त्यामुळे त्या दोघांची मनस्थिती अशी आहे की जे ठरवायचं ह्या तिघांनी ठरवावं. त्यामुळे कोणाचे किती आमदार, मग जास्त आमदार असणाऱ्याला मुख्यमंत्री द्यायचा का अन्य कुठल्या निकषावर द्यायचा, हे सगळं आमचं जे नेतृत्व आहे ते ठरवतं. दादा, काही सर्वेनंतर पूर्ण बहुमत कोणाला मिळणार अशी चर्चा आहे आणि या पार्श्वभूमीवर सगळ्या अपक्ष आणि छोट्या पक्षांशी संपर्क साधणं महायुतीकडून सुरू झाल्याची चर्चा. कसं आहे, सर्वे करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्यांच्या इन्फ्रास्ट्रक्चर मोठं असून किती असणार? आमच्या इन्फ्रास्ट्रक्चरपेक्षा तर जास्त नाही. आमच्या तर डायरेक्ट 1,07,000 बूथवर माणसं आहेत ना, की जी आधी प्रचार करतात, मग मतदानाच्या दिवशी मतदार बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. संध्याकाळी प्रत्येकजण एक चार्ट जो आतमध्ये असतो पोलिंग एजंट, तो तयार करून आणतो की किती मतदान झालं. साधारणतः काल दिवसभरामध्ये त्याचं 1,07,000च्या बूथचं फील्डमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याने, नेत्याने विश्लेषण केलेलं आहे. तो सर्वे खरा, तो अंदाज खरा, तो 160चा आहे. तो 1,07,000चा सर्वे भाजपाचा काय सांगतो? किती जागा भाजपाच्या? 1,07,000 जे बोलले आता तुम्ही, कार्यकर्ते सगळेजण बोलले. त्यांचा किती 1,07,000 सगळ्या महाराष्ट्राचे बूथ प्रमुख आहे. त्यांनी सगळ्या महाराष्ट्राच्या 160 जागा काढल्या. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.